निशांत भद्रेश्वरकडे जाऊयात लातूरला, कारण का देशमुखांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपने जिथे भोपळाही फोडलेला नाहीये तिथे काँग्रेस आणि भाजप अशी लढत इथं बघायला मिळणार आहे। निशांत, काय सांगशील? रेश्मा, अत्यंत चुरशीची अशी ही लढत आहे। एकूणच ज्या पद्धतीनं मागच्या अनेक वर्षापासून देशमुखांची लातूरवर सत्ता राहिलेली आहे आणि इथे महापालिकेमध्ये आणि त्या अगोदरी नगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती होती की देशमुख गट आणि चाकूरकर गट या गटामध्ये, काँग्रेसच्याच गटामध्ये चढाओढ असायची की नेमकी सत्ता कोणाची असावी या संदर्भातली चढाओढ असायची। मात्र विरोधी पक्ष कधीही समोर आला नव्हता। पहिल्यांदा असं झालेलं आहे की झिरो असलेला, एकही नगरसेवक नसलेला भाजपानं मोठ्या प्रमाणात आव्हान काँग्रेस समोर उभं केलेलं आहे आणि झिरो टू हिरो होण्यासाठी ते प्रयत्न करतायत। क्रॉस वोटिंगचा ट्रेंडही काही ठिकाणी पाहायला मिळाला। नेमकी आता देशमुखाच्या सत्तेला इथे हादरा बसतो का देशमुख सत्ता राखतात असा आता प्रश्न निर्माण झालाय। रेश्मा, निश्चित आता जवळपास पाऊण तास उरलेला आहे मतमोजणी सुरू व्हायला। या मतमोजणीसाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे तिथे आणि कशी सुरक्षा व्यवस्था आहे? सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे। प्रशासनाने 2 दिवसापासूनच मतमोजणीची तयारी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। एकूण 36 टेबलवर 14 राऊंड होणार आहेत। त्याद्वारे मतमोजणी होणार आहे। 550 अधिकारी, हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ही मतदानाची प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात। रेश्मा, नक्कीच निशांत, त्यासोबतच खरं तर लातूर म्हटलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। यावेळी अगदी अमित ठाकरेंपासून ते अमित देशमुख पासून ते अगदी रितेश देशमुखांपर्यंत सगळेजण प्रचारासाठी इथं उतरलेले होते मैदानात। लातूरमधली ही महापालिकेची निवडणूक काँग्रेससाठी इतकी महत्त्वाची का राहिलेली आहे यंदा आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहेत? रेश्मा, लातूर महानगरपालिकेची निवडणूक ही देशमुखासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे। याचं कारणही असं आहे की लातूर म्हटल्यानंतर देशमुख हे जे समीकरण आहे ते मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रूढ आहे। मात्र जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं देशमुखाच्या सत्तेला पहिल्यांदा हादरा बसला आणि भाजपानं ती जिल्हा परिषद ताब्यात घेतली, त्यानंतर जर लातूर महानगरपालिकेमध्ये जर भाजपानं त्याच पद्धतीनं जर विजय मिळवला तर देशमुखांची जिल्ह्यावरची पकड आणि देशमुखांची इथल्या सत्तेलाच तो सुरुंग लागल्यासारखा असेल। यामुळे काँग्रेसने मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेत ज्यावेळेस पराभव झाला त्यानंतर महानगरपालिकेसाठी व्यूहरचना केली आहे, रणनीती आखली आणि जिल्हा परिषदेच्या पराभवापासूनच त्यांनी महानगरपालिकेसाठी तयारी केली होती। जवळपास जिल्हा परिषदेचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी 30 नगरसेवक जी त्यांनी फायनल केली होती आणि त्यानंतर त्यांचं कामही सुरू झालं होतं। रितेश देशमुख, धीरज देशमुख आणि अमित देशमुख या 3 देशमुख बंधूंनी पूर्ण लातूर शहर अक्षरशः पिंजून काढलेलं आहे आणि त्याच वेळी भाजपाचे पालकमंत्री आणि कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये लातूर शहरामध्ये घरोघरी जाऊन भेटी घेऊन भाजपासाठी तयारी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याही सभा लातूरमध्ये झाल्या होत्या। यामुळे या 2 पक्षांमधला जो संघर्ष आहे तो तीव्र झाला। भाजपाला वाटत होतं की इथं तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली तर भाजपाला त्याचा फायदा होईल, मात्र तसं न होताना सध्याच्या परिस्थितीमध्ये दुरंगी लढत झाली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे। रेश्मा, मात्र निशांत, सध्या लातूरकरांचा ट्रेंड नेमका काय सांगतोय? कुणाला किती जागी यश मिळू शकतं? कारण काँग्रेस 49 जागी मागच्या वेळेस विजयी होतं आणि भाजपने भोपळाही फोडला नव्हता। आता परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला कुठूनही असे ना, का काठावरचं का असे ना, बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेस भाजपाला कसल्याही परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन करायची या अनुषंगानं भाजपानं काम केलेलं आहे आणि त्यामुळे ही चुरस खूप रंगलेली आहे आणि मतदारांचा ट्रेंड आतापर्यंत लक्षात आलेला नाहीये। कारण भाजपाचं वातावरण होतं का, तर होतं 100% भाजपाचं वातावरण होतं। मात्र कशा पद्धतीची रणनीती असेल, मतदान कोणाला झालंय हे काही सध्या तरी समोर येत नाहीये। क्रॉस वोटिंगचा ट्रेंडही काही ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे अत्यंत अनिश्चित असं वातावरण आहे। रेश्मा, निश्चित निशांत, इथल्या सगळ्या स्थितीवरती आणि काउंटिंगवरती तुम्ही नजर ठेवून राहाच।